discuss about expression of concept called as enthalpy from chapter thermodynamics in chemistry, right? Okay. So in this session, we are going to discuss about the equation and three numericals based on the enthalpy concept, right? Okay. तर कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन हे सांगितलं होतं आणि एन्थाल्पी इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी हे पण सांगितलेलं होतं. ठीक आहे. स्टेट फंक्शन का? बिकॉज इट्स व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट ओनली, नॉट ऑन द पाथ फॉलोड बाय द सिस्टम, राइट? ओके. हे आपण पाहिलं आहे. फाइंड दिस एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बिकॉज इट्स व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम, देअरफॉर एन्थाल्पी इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हे मी तुम्हाला प्रिव्हियस सेशन मध्ये सांगितलेलं आहे. प्लस प्रिव्हियस सेशन मध्ये आपण हे एक इक्वेशन पाहिलं होतं बघा, तुम्हाला आठवतंय का? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, राईट? हे एक्सप्रेशन आहे कशाचं? चेंज इन एन्थाल्पीचं. ओके. या एक्सप्रेशन मध्ये व्हॉट इज दिस? डेल्टा इंडिकेट्स, डेल्टा मीन्स चेंज. सो डेल्टा एच म्हणजे चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल टू सम ऑफ चेंज इन इंटरनल एनर्जी associated with the system plus PV type of work किंवा प्रेशर म्हणा किंवा डेल्टा व्हॉल्यूम असं म्हणा. तर हे एक्सप्रेशन आपण पार्ट 11 मध्ये पाहिलेलं आहे. ओके. या पार्ट मध्ये आपण मात्र त्याला थोडंसं फर्दर एक्सटेंड करणार आहोत. त्याचं डिस्कशन आपण या पार्ट मध्ये करणार आहोत. या पार्ट मध्ये डिस्कशन सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या अनाउन्समेंट आहेत. नंबर 1, क्लास 11 च्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या क्लासेसमध्ये नवीन बॅच सुरू झालेले आहे. ओके. ही इन्फॉर्मेशन रिस्पेक्टिव्ह क्लास 11 च्या स्टुडंट्स पर्यंत पोहोचवा. ठीक आहे. हे एक झालं. त्यानंतर नंबर 2 ची अनाउन्समेंट अशी आहे की क्लास 10 चे सुद्धा ऍडमिशन आपल्या क्लासेसमध्ये सुरू आहे आणि क्लास 10 चे ऍडमिशन्स मात्र हे 2 मोड मध्ये असणार आहेत. ते म्हणजे ऑनलाईन थ्रू आउट द इयर, म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी आपण ऑनलाईन क्लासेस 10वीच्या वर्गासाठी घेणार आहोत. ही बॅच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि 2 नंबरची आपली 10वीची जी बॅच आहे ही बॅच म्हणजे ऑनलाईन टिल लॉकडाऊन असेपर्यंत आपण ही बॅच ऑनलाईन घेणार आहोत. आणि लॉकडाऊन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्या क्लासला वगैरे परमिशन भेटेल त्यावेळेस या विद्यार्थ्यांना ऑफलाईन कोचिंग मध्ये शिफ्ट करण्यात येईल. तर आता तुम्हाला हे समजलं की 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 बॅचेस आहेत, ऑनलाईन थ्रू आउट द इयर आणि दुसरी बॅच आहे ऑनलाईन टिल द लॉकडाऊन. समजलं सर्वांना? क्लास 11 च्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आपण जी काय बॅच घेत आहोत ही बॅच ऑनलाईन टिल लॉकडाऊन आहे. म्हणजे आता त्यांचे लेक्चर्स हे ऑनलाईन होतील कम्प्लीट आणि त्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपलं हे लॉकडाऊन उठेल त्यानंतर मात्र त्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन कोचिंग मध्ये शिफ्ट करण्यात येईल. ओके. क्लास 11 च्या विद्यार्थ्यांसाठी आपण रेग्युलर जे काही टेक्स्ट बुक आहे त्यावरती आधारित असणारं कोचिंग प्रोव्हाइड करत आहोत. प्लस आपण 2 वर्षाचं त्यांना JEE नीट आणि MSc कोर्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत. ओके. म्हणजे त्यांचं प्रिपरेशन सुद्धा खूप छान अशा प्रकारे होणार आहे. तर ही जी काही इन्फॉर्मेशन आहे तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या रिस्पेक्टिव्ह रिलेटिव्हजला आणि तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा आणि क्लाससाठी एनरोल करून घ्या आताच. कारण एक स्पेसिफिक पॉइंट ऑफ टाइम पर्यंत आपले ऍडमिशन्स कम्प्लीट होऊन जातात. ऍडमिशन्स कम्प्लीट झाल्यानंतर मात्र परत ऍडमिशन्स होत नाही. ओके. दरवर्षीचा एक्सपिरियन्स आहे हा. त्यामुळे ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये सर्क्युलेट करा. ठीक आहे. ओके. तर ह्या 1-2 महत्वाच्या अनाउन्समेंट होत्या. आता आपण पाहूया द कॉन्सेप्ट कॉल्ड ॲज एन्थाल्पी. आणि एन्थाल्पी मी तुम्हाला सांगितलं आहे एन्थाल्पी इज नथिंग बट हीट कंटेंट ऑफ द सिस्टम. आता मी तुम्हाला याच्याबद्दल खूप काही डिस्कशन केलेलं आहे पार्ट 11 मध्ये आणि हा पार्ट 11 तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच. आणि जर पाहिला नसेल तर पार्ट 10, 11 पहिले पाहून घ्यायचा आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही हा पार्ट 12 पाहायचा. ओके. थोडंसं लिंकिंग आहे, राईट? ओके. चला. तर एन्थाल्पी स्टेट फंक्शन, एन्थाल्पी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी हे आपण पाहिलेलं आहे. आता यामध्ये पाहत असेल, समजा फर्स्ट केस आपण घेऊया फॉर सॉलिड्स अँड लिक्विड्स. फॉर सॉलिड्स अँड लिक्विड्स. सॉलिड्स आणि लिक्विड साठी चेंज इन व्हॉल्यूम काय असतं? जनरली सॉलिड मध्ये व्हॉल्यूम चेंज होतच नाही किंवा लिक्विड मध्ये सुद्धा व्हॉल्यूम
चेंज होतच नाही. लिक्विड मध्ये जरी व्हॉल्यूम चेंज झाला तरी पण तो व्हॉल्यूम कसा चेंज होणार आहे, निग्लिजिबल, एकदम कमी. म्हणजे डेल्टा व्ही ची व्हॅल्यू जवळपास 0 असेल, समजलं. आणि सॉलिड मध्ये आपण जर पाहिलं तर व्हॉल्यूम चेंज होत नाही. ओके, म्हणजेच आपण असं म्हणतो फॉर सॉलिड्स अँड लिक्विड्स चेंज इन व्हॉल्यूम इज निग्लिजिबल. देअरफॉर डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. हेन्स काय म्हणणार आपण, हेन्स एन्थाल्पी चेंज डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस P into what is delta V for solids and liquids, that is 0, right? Therefore it is equal to delta U only. समजलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो for solids and liquids change in enthalpy is equal to change in internal energy because volume change is nearly equal to 0 or negligible. Understood? आता हे तुम्हाला समजलं, याचा तुम्ही प्रॉपरली स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला पुढचं डिस्कशन करायचं आहे फॉर गॅसेस. ओके, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. ठीक आहे. ओके, ना आता आपण पाहूया गॅसेस साठी. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. गॅसेस मधलं एक्सप्रेशन तुम्हाला वर्क डन साठी सुद्धा कामात येणार आहे. ठीक आहे ना. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. ओके, गॅसेस. आता गॅसेस मध्ये मात्र गॅस कंडिशनला किंवा गॅस मध्ये मात्र व्हॉल्यूम चेंज होणार आहे. समजलं. कारण गॅस तुम्हाला माहित आहे कसं आहे. गॅस मध्ये तुम्ही समजा लेट अस कन्सिडर रिएक्शन ए गिव्स बी आणि दोन्ही पण कशा आहेत, गॅसेस. आपण त्या साइड असं दाखवत नाही का, गॅसेस जी. समजलं. ओके, आपण असं मानूया की रिएक्टंटचे N1 नंबर ऑफ मोल्स होते आणि प्रॉडक्टच्या आता किती झाले, N2 नंबर ऑफ मोल्स. चालतंय ना. रिएक्टंट आहे, प्रॉडक्ट आहे, गॅसियस रिएक्टंट. लक्षात ठेवायचा शब्द गॅसियस रिएक्टंट, गॅसियस प्रॉडक्ट. मग तुम्ही म्हणा सर समजा जर सॉलिड प्रॉडक्ट तयार झाला असेल तर मग ह्याचं काय करायचं, ह्याचे नंबर ऑफ मोल्स कन्सिडरच करायचे नाही. कारण सॉलिड आणि लिक्विड मध्ये नंबर ऑफ मोल्स करणार आहेत अप्रॉक्सिमेटली सेमच. कारण त्याचा चेंज इन व्हॉल्यूम काय असणार आहे, 0, राईट. ओके, ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. मग हे कन्सिडरच करायचं आहे. ठीक आहे. सध्या आपण एक्सप्रेशन साठी याला नको घ्यायला, विनाकारण ते कन्फ्युजन होऊन जाईल. स्टेप बाय स्टेप पाहूया. गॅसेस नंबर ऑफ मोल्स ऑफ अ रिएक्टंट किंवा गॅसेस प्रॉडक्ट्स, राईट. नंबर ऑफ मोल्स किती आहेत त्याचे, N2. आता मला तुम्ही सांगा या ठिकाणी चेंज इन नंबर ऑफ मोल किती होईल. चेंज हे इनिशियल आहे, हे आहे फायनल. सो व्हॉट इज द चेंज इन नंबर ऑफ मोल्स, डेल्टा N विल बी इक्वल टू यस N2 मायनस N1. आपण लिहिताना कसं लिहायचं, N2 गॅसेस मायनस N1 गॅसेस. जर सॉलिड लिक्विड असेल तर त्याचे नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे नाहीत. प्लीज लक्षात ठेवा, कारण न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना आपण हे सेंटेन्स अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. हे समजलं ना. ओके, गुड. ठीक आहे. आता लेट अस स्टार्ट. आपण हे जे काही रिएक्टंट आहे, रिएक्टंट बद्दल बोलूया. सो रिएक्टंट साठी आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, सपोज द गॅसेस बिहेवियर इज आयडियल असं लिहायचं. जर आयडियल बिहेवियर असेल तर मग आपण काय लिहिणार, फॉर रिएक्टंट किंवा तुम्ही असं म्हणतो फॉर गॅसियस रिएक्टंट कसं, PV इज इक्वल टू NRT. ओके. आता ही केमिकल रिएक्शन आहे, त्यामुळे तुम्हाला काल सांगितलं आहे की एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याला काय चेंज करायचं नाही. इनिशियल प्रेशर इज इक्वल टू फायनल प्रेशर आहे, राईट. त्यामुळे P ला चेंज नाही करत. आता रिएक्टंट आहे की नाही, रिएक्टंट म्हणजे काय, PV1 इज इक्वल टू N1RT. टेम्परेचर पण बदलणार नाही. ठीक आहे. आपण या केस मध्ये आपण काय केलं आहे, प्रेशर आणि टेम्परेचर दोघं पण बदलत नाहीत असं कन्सिडर केलं आहे. ओके. हे गॅस रिएक्टंट साठी झालं. फॉर gaseous product काय होईल इक्वेशन,
PV इज इक्वल टू NRT इक्वेशन माहित आहे आपल्याला, राईट? आपण क्लास 11 मध्ये पाहिले. सो PV2 इज इक्वल टू N2RT. चालेल की नाही? ठीक आहे. आता आपण काय करूया, we know that this is a final, right? And this is initial. Okay, मग आता आपण कसं लिहिणार ना? Now PV2 minus PV1 करूया is equal to, now इथं मला इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. ओके, मग इक्वेशन 2 काय आहे? PV2 मायनस PV1 इज इक्वल टू, पहा या ठिकाणी काय होणार आहे? इज इक्वल टू, व्हॉट इज इक्वेशन 2? N2RT minus N1RT. What is N2? Number of moles of gaseous product. What is N1? Number of moles of gaseous reactant is equal to, काय होईल हे? या ठिकाणी आपण P कॉमन काढू, ब्रॅकेट मध्ये तुमचं V2 मायनस V1. ओके, तर या ठिकाणी आपण आता एक काम करूया, RT कॉमन काढू, ब्रॅकेट मध्ये तुमचं N2 minus N1. Therefore, P, what is V2 minus V1? That is nothing but delta V. So P delta V is equal to RT. What is N2 minus N1? That is nothing but delta N or not? पण डेल्टा N काय आहे? हे गॅसेसच आहे, त्याला आपण NG म्हणूया, म्हणजे फक्त आपण गॅसेसच कन्सिडर करत आहोत. यावरून आपल्याला हे लक्षात आलं की P डेल्टा V इज इक्वल टू डेल्टा N गॅसेस आर आणि समजलं सर्वांना? तर P डेल्टा V इज इक्वल टू N गॅसेस म्हणजे डेल्टा N गॅसेस RT. समजलं? आता आपण P डेल्टा V ची जी काय व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू एन्थाल्पीच्या एक्सप्रेशन मध्ये पुट करूया. मग पुट केल्यानंतर काय काय होईल? काय होईल? डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस व्हॉट इज P डेल्टा V? दॅट इज नथिंग बट डेल्टा N गॅसेस RT. समजलं? तर हे तुम्हाला एक्सप्रेशन पेपरला 2 मार्कासाठी विचारतात आणि तुम्हाला सर्वांना हे 2 मार्क, 2 पैकी 2 मार्क पडले एक्सप्रेशन. समजलं ना? याचं डेरिव्हेशन, याची PDF, हे आन्सर कसं लिहायचं हे तुम्हाला एकदा हे पाहिलं की समजून जाईल आणि त्याची मी प्रॉपर PDF किंवा त्याच्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे. ठीक आहे? ओके, तर एकदा हे व्यवस्थित रेडी करून घ्या आणि रेडी करून घेतल्यानंतर तुम्ही स्वतःहून जमतंय का लिहायला ते एकदा चेक करा. कन्सेप्च्युअल आहे. ओके, काय केलं आपण? हे तर माहितीच आहे, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V, हे माहिती. आणि आपण असं बोललो की सपोज द बिहेवियर ऑफ गॅसेस रिएक्टंट अँड प्रॉडक्ट काय आहे? आयडियल. देअरफॉर PV इज इक्वल टू NRT, PV इज इक्वल टू NRT. सिंपली आपल्याला P डेल्टा V काढायचा आहे, राईट? P डेल्टा V काढायचा आहे, राईट? ओके, सो देअरफॉर P डेल्टा V इज इक्वल टू डेल्टा NGRT. याचा तुम्ही प्रॉपरली स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पहा तुम्हाला समजतंय का ते. याचा प्रॉपरली तुम्ही काय करा? स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे ना? एक नोट आहे आपल्यासाठी, राईट? नोट. मला तुम्ही सांगा, वर्क डन इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता? फॉर इरिव्हर्सिबल प्रोसेस मायनस P एक्सटर्नल डेल्टा V. आठवलं तुम्हाला फॉर्म्युला, राईट? आता या ठिकाणी हा जो प्रेशर आहे हा पण प्रेशर एक्सटर्नलच आहे, तो पण कॉन्स्टंट आहे. फक्त एवढाच फरक आहे की आपण या ठिकाणी P एक्सटर्नल दाखवलाय, तिथे फक्त P दाखवलेला आहे. सो इज इक्वल टू मायनस व्हॉट इज P डेल्टा V? P डेल्टा V इज इक्वल टू डेल्टा NGRT. समजते? म्हणजे कोणताही क्वेश्चन आला की आपल्याला प्रथम डेल्टा NG काढायचा आणि मग त्याला मल्टिप्लाय करायचं. समजलं सर्वांना? इझी? ओके, तर अशा प्रकारे हे जे काही डिस्कशन आहे हे डिस्कशन महत्वाचं आहे. याच्यावरती कसा क्वेश्चन विचारला जातो वगैरे वगैरे त्याबद्दल आपण डिस्कशन करणारच आहोत. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला मी एक क्वेश्चन देतो आणि त्या क्वेश्चनचं तुम्ही मला आन्सर व्हॉट्सअप करा किंवा आपल्या ऍप वरती अपलोड करा. ठीक आहे, पण तुम्ही ते आन्सर कुठं पाहायचं नाही, तुम्ही ते आन्सर एकदम लॉजिकल द्यायचं. ठीक आहे ना? एकदम लॉजिकल, राईट? ओके, मला तुम्ही सांगा फॉर्म्युला काय होता आपला? फॉर्म्युला असा होता की डेल्टा H इज इक्वल टू
डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. हा आपण नवीन फॉर्म्युला आहे कारण आपण पी डेल्टा व्ही इज इक्वल टू डेल्टा एन आर टी केले. हा एक फॉर्म्युला आहे. हा दुसरा फॉर्म्युला आपण डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही हे आपण पाहिलं. ठीक आहे. हे दोन एक्सप्रेशन आपल्याकडे आहेत. आता माझा क्वेश्चन तुम्हाला असा आहे, काय करायला पाहिजे की सर किती सिंपल क्वेश्चन आहे. माझा क्वेश्चन तुम्हाला असा आहे, अशा कोणत्या कंडिशन्स आहेत अंडर विच कंडिशन्स डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. अशा कोणत्या कंडिशन्स आहेत की डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू होऊ शकतात. तुम्हाला जास्त काही करायचं नाही, तुम्हाला या ठिकाणी हे फक्त ऑब्झर्व करायचं आहे. जर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू आणायचं असेल तर तुम्हाला ही पुढची टर्म झिरो पाहिजे. आणि ही टर्म झिरो कधी येईल. नंबर एक, आयसोपोरिक प्रोसेस मध्ये डेल्टा व्ही झिरो असतो. ओके, मग तुम्ही इन आयसोपोरिक प्रोसेस लिहू शकता. नंबर दोन, इन अ फ्री एक्सपान्शन और इन अ व्हॅक्यूम पी ची व्हॅल्यू झिरो असते. झाल्या का दोन कंडिशन. तिसरी कंडिशन, डेल्टा एन जी मस्ट बी इक्वल टू झिरो. मग डेल्टा एन जी कसं झिरो होईल. डेल्टा एन जी म्हणजे एन टू मायनस एन वन इज इक्वल टू झिरो, म्हणजेच एन टू इज इक्वल टू एन वन. हेच तुम्हाला कसं लिहायचं आहे तुमच्या शब्दामध्ये. इफ number of moles of gaseous reactant is equal to number of moles of gaseous product, then delta Ng will be equal to 0. Therefore, delta Ng RT will be equal to 0. Hence, if we put this value in expression delta H is equal to delta U plus delta Ng RT, we will get delta H is equal to delta U. हे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये सिंपली लिहायचं आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्कसाठी विचारला जातो. प्रीवियस बोर्ड्स एक्झाममध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारलेला आहे. अंडर विच कंडिशन्स डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. आणि मी तुम्हाला आता उत्तर सांगितलं आहे. तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये तुम्हाला जसं जमल तसं लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ना. ओके, तसं मी तुम्हाला हे नोट्स मध्ये आता प्रोव्हाइड करणार आहे. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. ओके ना, हे तुम्हाला समजलं. आता हे जर तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल तर आता आपण न्यूमेरिकल्स ला सुरू करूया. आणि हे दोन एक्सप्रेशन्स तुम्ही वरती हेडिंग टाकायचं न्यूमेरिकल्स आणि त्याकडे हे दोन इक्वेशन्स लिहून घ्यायचे. ठीक आहे. हे दोन इक्वेशन्स लिहून घेतले की तुम्हाला मी the way of calculation सांगणारच आहे. ओके, सो लेट अस टेक अ फर्स्ट न्यूमेरिकल. जो तुम्ही स्क्रीनवर रीड करा पटकन. ओके, नाउ टेक अ फर्स्ट न्यूमेरिकल. सो द फर्स्ट न्यूमेरिकल स्क्रीनवर रीड करायचं. बघा काय आहे न्यूमेरिकल. डेल्टा एच फॉर द रिएक्शन. डेल्टा एच दिलेला आहे रिएक्शनचा आणि रिएक्शन सुद्धा दिलेले आहे. ओके, तुम्ही साइडला पाहू शकता रिएक्शन कोणते आहे ते. सो रिएक्शन इज गिवन टू अस. पाहूया आपण रिएक्शन. या ठिकाणी मी इथं गिवन डेटा लिहितो. गिवन डेटा मध्ये रिएक्शन लिहायचं आपल्याला. ओके, साइडला तुम्ही चेक करून मला सांगा की रिएक्शन लिहिलेली बरोबर आहे की नाही. ठीक आहे. 2 कार्बन सॉइल प्लस 3 H2 gas gives us C2H6. C2H6 म्हणजे समजा इथेन झालं. आणि त्यांनी आपल्याला असं म्हटलेलं आहे की डेल्टा एच फॉर द रिएक्शन दिली इज -84.4 किलो जूल. म्हणजे आपल्याला या रिएक्शनच्या पुढे असं डायजेस्ट करून डेल्टा एच इज इक्वल टू त्यांनी दिलेला आहे आणि तो किती आहे चेक करा. -84.4 काय किलो जूल. हे आपण गिवन डेटा मध्ये लिहिलो. ठीक आहे. पहिलं सेंटेन्स समजलं. ऍट 25 डिग्री सेल्सिअस. मग 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर पण आपल्याला लिहून घ्यायचे. टेम्परेचर इज इक्वल टू 25 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 25 डिग्री सेल्सिअस. आपल्याला रूपांतर कशामध्ये करावं लागेल. केल्विन मध्ये. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 273 त्यामध्ये ऍड करावे लागतील. इज इक्वल टू किती झालं 298 झालं का. 298 केल्विन. राईट. ओके, एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. Calculate delta U for the reaction at 25 degree Celsius. ओके, आणि R ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे. R ची व्हॅल्यू. सो R इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल. जूल पर केल्विन पर
मोल. इझी. ओके, एकदम सोपं आहे. आता तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित ऑब्झर्व करा काय की डेल्टा एच तुम्हाला किलो जूल मध्ये दिलाय आणि आर ची व्हॅल्यू तुम्हाला जूल मध्ये दिली आहे. आपल्याला एक काम करायचं, एक तर या किलो जूलचं रूपांतर तुम्ही जूल मध्ये करा. कसं करणार? किलो जूल म्हणजे 10⁻³ करणार, किंवा जूलचं रूपांतर किलो जूल मध्ये करा. मग जूलचं किलो जूल मध्ये करता काय करणार? 10⁻³ ओके. तर यामध्ये मला असं वाटतं की आपण याचं रूपांतर जे काय आहे जूलचं आपण किलो जूल मध्ये करूया. ठीक आहे. सो इज इक्वल टू 8.314 into what is the joule? That is nothing but 10⁻³ kilojoule per Kelvin per mole. समजतंय? हे किलोचं समजा 10⁻² आणि 10⁻³ जरी केलं पण ते कॅन्सल होईल. हे समजलं? एकदम सोपं आहे. इझी. ओके. त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला लागलं आहे या ठिकाणी चेक करा. सो डेल्टा यू इज इक्वल टू त्यांनी आपल्याला फाइंड आउट करायला लागलं आहे. ठीक आहे. डेल्टा यू इज इक्वल टू फाइंड डेल्टा यू इज इक्वल टू हाऊ मच. तुम्ही जूल मध्ये काढा किंवा किलो जूल मध्ये काढा. मी तर तुम्हाला सांगितलंच आहे. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटलं की जूलचे किलो जूल नको, त्यांनी किलो जूलचं जूल मध्ये करा, त्याला 1000 ने मल्टिप्लाय करा, येऊन जाईल उत्तर. राईट. ओके. नाउ सोल्युशन. सोल्युशन मध्ये काय होणार आहे? सर्वात प्रथम डेल्टा यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथं बघितलं की आपल्याला समजतंय की डेल्टा यू आहे आपल्याकडे, डेल्टा एच आहे, म्हणजे ऑब्विसली या दोघांमध्ये असणारे एक्सप्रेशन आपण यूज करणार आहे. कोणतं? पी डेल्टा व्ही. डेल्टा व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे का नाही. मग डेल्टा व्ही च्या ऐवजी डेल्टा एन जी आर टी केलं तर आहे. ओके. मग आपण काय करायचं, ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन प्रॉपरली तुम्ही ही रिएक्शन या ठिकाणी लिहून घ्या. ओके. वी हॅव राइट ऑन दिस रिएक्शन. कोणती? 2CH5. ओके. फ्रॉम दिस N1 is equal to तुम्हाला मी सांगितलं N1 is equal to कसं लिहायचं. N1 गॅसेस, फक्त गॅसेस लिहायची. N1 is equal to बघा या केसमध्ये फक्त गॅसेस. हे आहे का गॅस? नाही. मग हे लिहायचं नाही. हे आहे का गॅस? आहे. किती? 3. ओके. 3. N1 is equal to 3. राईट. ओके. परत रिएक्टन्सचा समजा प्रॉडक्ट N2 ते पण फक्त गॅसच घ्यायचे. इज इक्वल टू पहा आहे का गॅस? आहे. किती? या ठिकाणी 1. बरोबर आहे की नाही? ओके. 1 म्हणजे इज इक्वल टू 1 मोल. राईट. समजलं? नाव व्हॉट इज डेल्टा एन जी? डेल्टा इज इक्वल टू फाइनल माइनस इनिशियल is equal to what is final value 1, what is initial value -3. So right, म्हणजे minus minus आणि n1 is 3. What is the 1 minus 3 is equal to -2 mole. समजलं? So what is the value of delta Ng? Delta Ng equal to -2 mole. लक्षात समजा. इझी. आता या ठिकाणी हे जे काय व्हॅल्यू आहे पर मोल, इथं पण मोलच आहे, त्यामुळे काही चेंज करायची गरज नाही. ओके. नाव आता आपण कॅल्क्युलेशन करूया आपण फास्ट. कॅल्क्युलेशन कसं? नाव डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. राईट. ओके. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डेल्टा यू. देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू काय होईल? डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एच मायनस डेल्टा एन जी आर टी. आता आपण डेल्टा एन जी इकडे घेऊन गेलो की नाही, म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू मायनस डेल्टा एन जी आर टी. प्रॉपर कॅल्क्युलेशन आहे. राईट. ओके. इज इक्वल टू काय होईल? चेक करा. डेल्टा यूच आपल्याला उत्तर काढायचं आहे. डायरेक्ट आन्सर आला पाहिजे आपलं. ठीक आहे. नाव इज इक्वल टू व्हॉट इज डेल्टा एच? या ठिकाणी आपल्याला -84
-84.4 किलो जूल आहे. ठीक आहे, किलो आपण ऑलरेडी केलेलेच आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ओके, मायनस व्हॉट इज डेल्टा एल, व्हॉट इज डेल्टा, हे मायनस हे इकडे आणल्यामुळे आणले डेल्टा एन जी -2, डेल्टा एन ची व्हॅल्यू मी -2 लिहिलं. आर ची व्हॅल्यू किती आहे चेक करा. आर ची व्हॅल्यू 8.314 इंटू 8.314, आता मी हे रफ करून टाकतो, इथे लिहिलं असेल 8.314 इंटू 10⁻³ ओके, आर ची व्हॅल्यू तिथंच लिहून घेतलं. आता टी किती होता 25 डिग्री म्हणजे 298 केली, आपण ते कॅल्क्युलेशन ऑलरेडी केले आहे. टी ची व्हॅल्यू 298, राईट. नाउ डू द कॅल्क्युलेशन्स हियर. -84.4 minus will be plus 8.314, okay, 2 into 8.314 into 10⁻³ into 298. Okay, now do the calculations. -84.4 plus हे 298 into 2 किती झाले हे 300 600 वजा 4 म्हणजे 596 into 8.314 into 10⁻³ आता या दोघांची कॅल्क्युलेशन्स करा आणि मला तुम्ही आन्सर. ओके, इज इक्वल टू -84.4 प्लस या दोघांचा गुणाकार करा 596 multiply 8.314, that is nothing but 4955, right? 4955.144 I guess. So 14 into 10⁻³ आता हे 10⁻³ आपल्याला इकडे शिफ्ट करायचं आहे म्हणजे 0.3 इकडे येईल. इज इक्वल टू -84.4 प्लस 4.955 एवढंच कन्सिडर करूया. 4.955 कारण हे 1 2 3 इकडे आपण शिफ्ट करू. कॅल्क्युलेशन जर केले तर उत्तर येईल तुमचं -84.4 प्लस 4.99. सो व्हॉट इज युअर आन्सर? यस, व्हॉट इज युअर आन्सर? डू दिस कॅल्क्युलेशन इझिली. You can do this calculation. -79. Yes, बरोबर ना? -79. Yes, check it out. Or do the calculation. -79.44 kilojoule, right? 45 kilojoule. ओके, तर अशा प्रकारे हे एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आपण केलेले आहे. तुम्हाला फक्त सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी काय बघायचं आहे की जर हे किलो जूल असेल आणि आर ची व्हॅल्यू जूल मध्ये असेल तर आर ला किलो जूल मध्ये करा किंवा मग तुम्ही सर्व जूल मध्ये कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, जर आपण हे जूल मध्ये कॅल्क्युलेशन केले असते तर मे बी 79450 जूल वगैरे असं आला असता. ठीक आहे ना, म्हणजे पॉईंट आपण पुढे 3 नाही गेला असता. समजता ना? ओके, सो दिस इज अबाउट फर्स्ट न्यूमेरिकल. व्यवस्थित या न्यूमेरिकलचं जे आन्सर आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरू करूया. ओके, now read the question number 2. In a particular reaction 2 kilojoule of heat is released by the system. म्हणजे गिवन डेटा मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे 2 kilojoule of heat म्हणजे Q is released by the system. तुम्हाला सर्वांना माहित आहे जर हीट सिस्टीमने रिलीज केली तर आपण हीट काय करतो टेकन एज अ निगेटिव्ह. हीट ऍडेड इनटू द सिस्टम is taken as positive. Heat lost by the system is taken as a negative. Here heat is released means heat is lost. Hence in the given data, Q is equal to -2 kilojoule, right? Now 6 kilojoule of work is done on the system. Work done by the system is taken as negative. Work done on the system is taken as positive. Hence W is equal to काय होईल +6 kilojoule. त्यांनी आपल्याला विचारले काय डिटरमाइन डेल्टा H टू फाइंड
नंबर 1 डेल्टा एच इज इक्वल टू हाउ मच, नंबर 2 डेल्टा यू इज इक्वल टू हाउ मच. समजलं सर्वांना? तर आपण फर्स्ट क्वेश्चन पाहूया. सॉरी, आपण डेल्टा यू काढूया. डेल्टा यू काढल्यावर आपण डेल्टा एच काढणं इझी जाईल. ओके, नाव सी हियर सोल्यूशन डायरेक्ट लिहून टाकतो. वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला? वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला? अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ, according to first law of thermodynamics, first law of thermodynamics, according to first law of thermodynamics, काय delta U is equal to Q plus W, right? So what is the Q? -2. So -2 plus what is W? +6, right? आणि दोन्ही पण किलो जूल मध्ये आहे, त्यामुळे काही आपल्याला कन्वर्ट करण्याची जास्त गरज नाही. So -2 plus 6, what is your answer? +6 minus 2 +4 काय किलो जूल. Hence change in internal energy delta U is equal to +4 किलो जूल. हे समजलं का सर्वांना? डेल्टा यू इज इक्वल टू +4 किलो जूल. लक्षात ठेवायचं. ओके, सो दिस इज नथिंग बट चेंज इन इंटरनल एनर्जी. नाउ लेट अस डिस्कस अबाउट डेल्टा एच. आता या ठिकाणी पहा, डेल्टा एच ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे डेल्टा एच ची व्हॅल्यू इज इक्वल टू क्यूपी. क्यूपी म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट असताना हीट तुमची रिलीज झालेली असेल, परत ऍब्सॉर्ब झालेली असेल, एनीथिंग इज पॉसिबल. ओके, नाव काय माहिती आहे आपल्याला की डेल्टा एच इज इक्वल टू क्यूपी. डेल्टा एच इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा टी. आणि क्यूपी चा फॉर्म्युला काय असतो? क्यूपी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा टी. क्यूपी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा टी. हे जे काय आन्सर आहे हे तुम्ही पार्ट 11 मध्ये जर तो व्हिडिओ प्रॉपर पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल लगेच. ठीक आहे. देअरफॉर व्हॉट इज डेल्टा एच हियर? डेल्टा एच इज इक्वल टू व्हॉट इज क्यूपी? -2. So -2 kilojoule is your answer for the change in enthalpy, right? Okay. So this is about delta U and delta H. Let us try by another way. We know that delta H is equal to delta U plus P delta V. समझ रहा P delta V. So what is delta U? Delta U is a 4 plus what is a P delta V? P delta V म्हणजेच -W. का बरं? कारण आपल्या सर्वांना माहित आहे W is equal to P delta V. ओके, W is equal to -P delta V असते की नाही? मग फक्त P delta V लिहायचे. P delta V is equal to हे मायनस इकडे म्हणजे -W. So is equal to 4 plus minus what is W? W is a +6. ओके, मायनस हे मायनस काय आहे तुमचं? हे मायनस याच्या सोबतचं साइन आहे. ठीक आहे, मायनस. एक काम करूया आपण या ठिकाणी 4 प्लस इंटू मायनस इज -W इज इक्वल टू 4 मायनस व्हॉट इज W? +6. सो व्हॉट इज युअर आन्सर? 4 - 6 विच इज इक्वल टू -2 किलो जूल. एक तुम्ही या मेथडने करा किंवा या मेथडने करा, you will get same answer. So this is the solution of second question. Now read the question number 3. Calculate the work done in oxidation of 4 moles of SO2 at 25 degrees Celsius if त्यांनी आपल्याला रिएक्शन 2 मोल साठी दिलेले आहे, विचारले 4 मोल साठी. ठीक आहे, 2 SO2 गॅस प्लस O2 तो पण गॅसेस gives us 2 SO3
गॅसेस, राईट. ओके, तर हे त्यांनी आपल्याला या न्यूमेरिकलच्या स्टार्टिंग दिलेले आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वर्क डन फॉर 4 मोल्स. दिलेले SO2 चे मोल्स किती आहेत? 2 असेल. ओके, R ची व्हॅल्यू पण त्यांनी आपल्याला दिलेली आहे. R किती दिलाय? R इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल. State whether work is done on the system or by the system. तर ते आपण पाहूया उत्तर आल्यानंतर, राईट. ओके, तर या ठिकाणी आपल्याला वर्क डन करायचं आहे फॉर 4 मोल्स ऑफ ऑक्सिडेशन ऑफ SO2, राईट. ठीक आहे, टू फाइंड वर्क डन फॉर 4 moles of SO, 4 मोल्स आहे. दिलेले मोल किती आहेत? 2. काय करू शकतो आपण वर्क डन? आता या ठिकाणी पहा, आपल्याला वर्क डन इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही तर माहितीच आहे, डेल्टा व्ही. परंतु या ठिकाणी डेल्टा व्ही काढू शकतो का रे आपण? नाही काढू शकत, कारण व्हॉल्यूम दिलाच नाहीये. मग डेल्टा व्हीच्या ऐवजी आपण डेल्टा एन आर टीचा फॉर्म्युला वापराल तर पी डेल्टा व्ही इज इक्वल टू डेल्टा एन आर टी, राईट. चालेल तो. म्हणजे आपल्याला प्रथम काय करावं लागेल सोल्युशन मध्ये 4 मोल्स आहेत ना SO2 ची, त्याचं ऍक्च्युअली ऑक्सिडेशन झालंय कारण सोबत रिएक्शन झालेली आहे. ओके, फॉर 4 moles of SO2 the given reaction becomes काय होईल रिएक्शन? यस, टेक इट आउट. या ठिकाणी 2 आहे, याला 4 करायचं म्हणजे याला सगळ्या 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. चला, 4 SO2 गॅसेस प्लस O2 एकच होता, आता पूर्ण रिएक्शन 2 ने मल्टिप्लाय केले त्यामुळे आपल्या इथे 2O2 पण झालं. या ठिकाणी गॅसेस गिव्स अस 2SO3. सॉरी, इथे 2 आहे ना, तर 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती 4 होईल SO3 गॅसेस. आता आपल्याला रिक्वायर्ड जे पाहिजे तेवढे मोल्स तर आले. मी तुम्हाला सांगितलं स्टेप्स. नंबर 1 डेल्टा एन जी काढायचं. नाव डेल्टा एन जी इज इक्वल टू N2 गॅस मायनस N1 गॅस. ओके, आता N2 म्हणजे प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट गॅस मध्ये आहे का चेक करा. प्रॉडक्ट गॅस मध्ये आहे, केलं चेक. किती तर 4 ऑन हियर 4 मायनस ब्रॅकेट करा. N1 गॅस मध्ये आहेत का पहा, सगळे गॅस मध्ये. रिएक्टंट सगळे गॅस मध्ये आहेत का पहा. गॅस मध्ये आहे, ठीक आहे. किती पण हे सगळे हे गॅसेस मोल्स हे झाले 2 आणि हे गॅसेस झाले 4, म्हणजे किती झाले सगळे टोटल मिळून झाले 6. हे मायनस सांगितलं हे. सो आपण एक काम करूया, N1 किती आहे 4 + 2, समजतंय ना. ओके, सो इज इक्वल टू 4 मायनस हे समजा 6. व्हॉट इज द आन्सर? -2 मोल्स. एवढं तुमचा आन्सर आलेला आहे. आता आपल्याला सरळ कॅल्क्युलेशन करायचे आहे. हे तुम्ही लिहून घेतलं असेल, नसेल घेतलं तर या ठिकाणी पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, सो व्हॉट इज युअर आन्सर? नाव वर्क इज इक्वल टू डेल्टा वर्क डन इज इक्वल टू -P डेल्टा V, राइट. P external delta V is equal to minus what is P external? Delta V is nothing but delta P delta V ऐवजी delta Ng RT. Now do the calculations. Minus what is delta Ng? Delta Ng सुद्धा मायनस आहे, so -2. What is R? 8.314. त्यांनी काय आपल्याला टेम्परेचर दिलंय का मला चेक करू द्या. 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलेलं आहे. आता जर टेम्परेचर तुमचं हे तुम्ही ऍक्च्युअली गिवन डेटा मध्ये लिहायला पाहिजे होतं. बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. टेम्परेचर किती आहे या ठिकाणी 25 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच 25 + 273 केल्विन इज इक्वल टू 298
केल्विन झाले. त्यामुळे आपण टेम्परेचरची व्हॅल्यू 298 केल्विन घेऊया. ठीक आहे. इज इक्वल टू, सो व्हॉट इज मायनस मायनस विल बी प्लस 2 into 8.314 into 298 is equal to, what is the answer? 298 into 2 म्हणजे हे झालं 596 into 8.314. आता या दोघांचा गुणाकार करा आणि उत्तर आपल्या कशामध्ये येणार आहे? जूल मध्ये. या दोघांचा गुणाकार केल्यावर किती येईल उत्तर? मेक इट फास्ट. या दोघांचा गुणाकार केल्यावर लक्षात ठेवायचं, या दोघांचा गुणाकार केल्यावर आन्सर किती येऊ शकतं? करेक्ट आहे. यस, लेट मी डू द कॅल्क्युलेशन. 596 into 4955.144 4955.144 काय जूल. याला जर किलो जूल मध्ये लिहायचं म्हटलं तर आपण कसं लिहिणार आहे? इज इक्वल टू, हे 3 पॉईंट लिहूया, 4.955 किलो जूल. समजलं ना? सो दिस इज आन्सर ऑफ थर्ड क्वेश्चन. यानंतर मी तुम्हाला काही असाइनमेंट क्वेश्चन्स देणार आहे. आता 3 न्यूमेरिकल्स मी सॉल्व्ह केलेले आहेत. हे न्यूमेरिकल्स तुम्हाला प्रॉपरली लिहून घ्यायचे आहे विथ सोल्युशन. आणि याच सोबत मी तुम्हाला 3 असाइनमेंट क्वेश्चन्स देणार आहे. त्याचा आन्सर मला तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे आणि प्लस ते आन्सर तुम्ही रिचेक करून घ्यायचं आहे माझ्याकडून. ते आन्सर व्हॉट्सअपला सेंड करा किंवा आपल्या ऍपवरती अपलोड करा. तुम्हाला मी त्याचा फीडबॅक देईल. ठीक आहे. तर मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. आपलं डिस्कशन आज व्यवस्थित झालेलं आहे आणि प्लस न्यूमेरिकल्स पण तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलेले आहेत. यानंतर तुम्हाला 3 न्यूमेरिकल्स देणार आहे. ते 3 न्यूमेरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. प्लस जे काही डेरिव्हेशन आहे, म्हणजे स्टार्टिंगला आल्याला मी तुम्हाला डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर जे काही एक्सप्रेशन सांगितलेलं आहे ते पण तुम्हाला व्यवस्थित लिहून काढायचं आहे प्रॉपरली. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.